सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, बक्षीस पात्र लढत, क्वालिफाईंग सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनल. यस, गेम ऑन, लेट्स प्ले. मितेश दरबार गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. यष्टांच्या पाठीमागे आपण बघू शकाल सोन्या गायकवाड आहेत. एक नामवंत खेळाडू मॅनपम पारगाव, आकाश तारेकर यांचे मामाश्री यष्टांच्या पाठीमागे आपण बघू शकाल. मितेश दरबार, मॅनपम गुजरात. फुलटॉस पाठवलाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये श्रेयस इंदुलकरने चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे आणि आगाज देखील षटकाराने केलाय. या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दमदार सुरुवात करून दिली आहे गोपी 11 या संघाला. अजून एक चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. पहिला षटकार आपण पाहिला लॉंग ऑनच्या वरून आणि हा दुसरा षटकार येतोय लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हे दोन षटकार लगावलेत श्रेयस इंदुलकरने. धावसंख्या आहे 12. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. मंदार गरुडे आणि श्रेयस इंदुलकर ही जोडी आहे. मितेश दरबारवरती प्रतिहल्ला चढवलाय. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक दोन षटकार आणि चौथा चेंडू येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक चौथ्या चेंडूवरती. मितेश दरबारच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे 12 ही धावसंख्या आहे गोपी 11 या संघाची. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ तुल्यबल संघ आपण पाहतोय. ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळत, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, संजय होते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाईल 13. यस, एक्कू या नावाने सुपरिचित आहेत संजय सोळंकी. रायगडचा हा मास्टर माइंड खेळाडू, गेले कित्येक वर्षांचा अनुभव आहे. रेग्युलरचं क्रिकेट अक्षरशः गाजवलं या संजय सोळंकीने. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलंय, सॉफ्ट हँडने खेळले होते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सचिन आणि चेंडू थोडासा चकवा देतोय सचिन यांना आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसरी धाव पूर्ण होईल का? कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस नो वेट. आणि त्यानंतर दोन्ही खेळाडू सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. 2च धावांवरती समाधान मानावं लागले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. बिनबाद 15 ही धावसंख्या आहे. सुरुवात याही मॅच मध्ये खूप चांगली केली गोपी 11 या संघाने. 5 षटकांचा सामना आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धनवीन 11 एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमला विनंती असेल कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. जोवेलीकर चषकाचं आयोजन आपण पाहतोय. एकूण 2 लाख रुपये कॅश प्राइज आहे या स्पर्धेमधील. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जोवेलीकर चषक खऱ्या अर्थाने बदलापूरचं नाव आणि जोवेली गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर कोणी पोहोचवलं असेल तर त्यांचं नाव आहे करण धुळे. बदलापूरच्या क्रिकेटची क्रांती त्यांनी घडवलेली आहे कारण की एकमेव असं व्यक्तिमत्व आहे
नक्कीच बदलापूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरचे तारे सितारे आणण्याची कुवत करंधुळेमध्ये आहे आणि गेली 3 दिवस आपण पाहतोय ऑन साइडला स्लॉक स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने श्रेयश इंदुलकरच्या बॅट मधून. हा षटकार क्रमांक येतोय 3रा. बॉलरचं नाव काय? संतोष का? संतोष आहेत गोलंदाज. ज्या संतोषने पहिल्या 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे त्या संतोषचं स्वागत केलंय षटकाराने. 5 षटकांचा सामना आहे. गोपी 11 या टीमला माहिती आहे पहिल्या सामन्यामध्ये धनवीन 11 अलिबाग एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाने 77 धावांचा पाठलाग फक्त 3च षटकांमध्ये केलाय. त्यामुळे या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. पुण्याला ऑफ केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे सचिन. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये सचिन यांचं. मिळते एकच धाव्या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 22. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. वाईड इस्ट लॉंग ऑन काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर घुटना टेक सिक्सर देक षटकार. धावसंख्या 6ने पुढे जाईल 28. दोन्ही मॅच मध्ये खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहिली आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल 114 धावांची देखील पार्टनरशिप नक्कीच बनवली होती. पालघर 11 पालघर या टीमच्या अगेन्स्ट श्रेयश आणि मंदारने अजून एक इनटू दी स्लॉट. केलंय कारण की 3 षटकार आपण पाहिले. त्या षटकामध्ये एक षटकार श्रेयश इंदुलकरच्या बॅटमधून आला, 2 षटकार मंदारच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 34. 34 धावांची पार्टनरशिप याही मॅच मध्ये बनवली आहे. सुरुवात खूप चांगली करून दिलेली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती संघनायकाला ती सुरुवात याही सामन्यामध्ये करून दिली, कारण की हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. बक्षीस पात्र ही लढत आहे. बॅटच्या आतलीकडे आहे संजय सोळंकी आहेत मास्टर माइंड. यष्ट्यांच्या पाठीमागे थोडेसे फंबल झाले परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गोपी 11 या संघाची 17.00 च्या सरासरीने 34.
धावसंख्या आहे 34 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सुरेश पारदे येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहे. 40+ तारे सितारे या दोन्ही टीम मध्ये आहेत. परंतु थोडासा बदल करताना आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये येत आहेत समर्थ कडू. समर्थ कडू एक अष्टपैलू खेळाडू आहे. आधी नक्कीच सुरेश पारदेच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता. परंतु गेम प्लॅनिंग थोडीशी वेगळी आहे. कारण की जे प्रमुख 2 गोलंदाज आहेत त्यांनी जास्त धावा खर्च केल्यात. त्यामुळे नक्कीच संघनायकाने विश्वास दाखवलाय या तिसऱ्या षटकामध्ये समर्थ कडूवरती. एक फिरकी आक्रमण आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज श्रेयश इंदुलकर. समर्थ कडू ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळत डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि जणू काय या फटकेचे चटके लागलेत. खराब क्षेत्ररक्षण. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळत आहेत या 4 धावा या चेंडूवरती. आणि धावसंख्या 4 ने पुढे जाईल 38-38. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली याही सामन्यामध्ये श्रेयश इंदुलकर आणि मंदार गरुडेने. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. काल आपण पाहिलं खुल्या गटातील 8 संघ शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगले. सिल्वर स्टार भिवंडी हा संघ दाखल झाला अंतिम फेरीमध्ये. उद्या त्या संघाला संध्याकाळी इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. भावेश पवार, तारिकबाई सय्यद अँड कंपनीला. आणि काल या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज झाले. तब्बल 2,23,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय केली. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर षटकार. गोलंदाजी पाहिली गेली तर नक्कीच थोडीशी खराब होती. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. व्ही शेप मध्ये खेळले. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. षटकार आलाय. चौकारानंतर थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जिथे एकच धाव होती तिथे मात्र चौकार आला आणि त्यानंतर षटकार आला. धावसंख्या आपण पाहू शकाल 44 धावा. 44. पुन्हा एकदा पावसाचं आगमन होत आहे. काल भरपूर पाऊस होता. कालच्या कंपॅरिझनचा विचार केला तर आज थोडासा पाऊस कमी आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे. ऑन साइडला षटकारांचा बेताज बादशाह सिक्सर किंग श्रेयश इंदुलकरच्या बॅटमध्ये येतोय. अजून एक षटकार. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. श्रेयश इंदुलकरने दोन्ही आजच्या दिवसामध्ये 100 पेक्षा जास्त धाव बनवलेत. क्लासिकल बॅटिंग. आउटस्टँडिंग बॅटिंग. याही इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले. 36 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतो. एक चौकार आलाय. मंदार त्याला साथ देतोय आणि हा षटकार क्रमांक येतोय 6वा या इनिंग मधील श्रेयश इंदुलकरच्या बॅटमधून. आणि वैयक्तिक खेळतो 42 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे अब तक 56. एक गॅम्बल नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. धनवीन 11 अलिबाग
एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमचा समर्थ कडूवरती विश्वास दाखवला होता, परंतु या षटकाचा विचार केला तर एक चौकार आणि सलगचे 3 षटकार आलेत. महागडी गोलंदाजी, क्या बात आहे. आता मात्र सुटकेचा श्वास घेतला असेल धनवीन 11 या टीमने, कारण की ज्याप्रमाणे चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे, या चेंडूवरती बीट केलंय, परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या गोपी 11 या टीमला धावसंख्या 1ने पुढे जाईल. 57 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग स्टॉपला मिळते एक धाव पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धाव धावफलकावरती. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली. प्रति षटकामागे 19.33 च्या सरासरीने 58 धाव बनवल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जमेची बाजू एकही फलंदाज गमावला नाहीये या इनिंग मध्ये आतापर्यंत गोपी 11 या संघाने, कारण की पहिल्या मॅच मध्ये याच गोपी 11 संघाला धनवीन 11 एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमने पराभूत केलं होतं. सुरेश पारदे येत आहेत नवीन गोलंदाज. या चौथ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल सुरेश पारदीला. मंदार ऑन स्ट्राइक, लिटिल मास्टर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट मी तर म्हणेन, कारण की श्रेयश इंदुलकर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याला ते जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतायत. या इनिंग मध्ये धावसंख्या 59 वैयक्तिक श्रेयश इंदुलकर खेळतायत. 42 12 चेंडू आणि 42 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर, त्याला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. 7 षटकार या इनिंग मधून. सिक्सर किंग. 48 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. फलंदाजी आवडली असेल तर श्रेयश इंदुलकर साठी एकदा जोरात आल्या. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली श्रेयश इंदुलकरने. ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे संपूर्ण दिवसामध्ये, चौकार षटकारांची आतिषबाजी, चौफेर फटकेबाजी, मिस्टर 360. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. 48 या धावसंख्येवरती झेल बाद झालाय. 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि 48 धावांची वादली खेळी साकारून नक्कीच तंबूच्या दिशेने परततोय श्रेयश इंदुलकर. बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन लागतोय. हा खूप मोठा धक्का गोपी 11 या संघाला. श्रेयश इंदुलकर बॅक टू द पवेलियन. केलेला आहे.
क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक आपण पाहतोय. सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 69-69. चौथे षटक सुरू आहे. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. घुटना टेक, सिक्सर देख, सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय षटकार केतनच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 75-75. अजून एक केतनच्या बॅटमधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 81 धावा धावफलकावरती. आउटस्टँडिंग बॅटिंग. असं वाटलं होतं श्रेयस इंदुरकर बाद झालाय, धावसंख्येत अंकुश लावेल, परंतु 2 षटकार 1 चौकार लगावलाय केतनने या इनिंग मध्ये आणि आपले इरादे स्पष्ट केलेत या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 81 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. किती लॉट्स वाढलं करून सांगितलेलं. आता विष्णू आपलं ओळखीचं आहे, त्यांनी काय बोललं, एक 8-9 जण होतं, मला दे 2,000 रुपये, 2,500 रुपये दे. कॉल बॅकच नाही केला ना. धावसंख्या आहे 81 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. सेकंड स्पेल मध्ये येत आहेत मितेश दरबार. कमबॅक करावा लागेल धनवीन 11 अलिबाग, एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमला, कारण की फलंदाजी खूप चांगली झाली आहे. 4 षटकांमध्ये 81 धावा बनवल्यात. 20.25च्या सरासरीने या धावा बनवल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये. मितेश राईट आर्म राऊंड विकेटने. मिस टायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बटन ओमॅन्सलँड झोन मध्ये. वैभव येत आहेत फार वेगाने. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पुढे जाईल. 83 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात नक्कीच दमदार केली आहे, कारण की याच धनवीन 11 या संघाने गोपी 11 या टीमला पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं. 77 धावांचा पाठलाग सहजरित्या केला होता आणि त्या अनुषंगाने या मॅच मध्ये चांगली नक्कीच फलंदाजी राहिली. परंतु हे संध्याकाळचं सत्र आहे, ते सकाळचं सत्र होतं. सकाळच्या सत्रामध्ये धनवीन 11 अलिबाग संघाने सामना जिंकला होता, तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ हा सामना जिंकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलंय, डीप मध्ये सुरेश आहेत, एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की केतनने देखील खूप चांगली बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार लगावलाय. 3 चेंडू त्याने फेस केलेत. 16 धावसंख्येवरती तो देखील बॅटिंग करतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 84. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर षटकार क्रमांक येतोय. हा सलगचा 3रा फलंदाज केतनच्या बॅटमधून. काल केतन मात्रेने खूप चांगली बॅटिंग केली आणि आज केतन 40+ माध्यमातून देखील खूप चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. या फटक्यांची गरज आहे, धावांची गरज आहे गोपी 11 या संघाला. मितेश कमबॅक करावा लागेल. स्लोअर वन चेंडू खूप लवकर लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर सलग चालाय. हा 4था षटकार केतनच्या बॅटमधून. 96 धावा धावफलकावरती.
आणि 2 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू 6 षटकार बघायला मिळतील का? केतनच्या बॅटमधून एक नवीन विक्रम या मैदानावरती करेल का? कारण की 4 चेंडू 4 षटकार, असं वाटत नाही की 40+ क्रिकेट आपण पाहतोय. आणि हा येतोय 5वा षटकार, परंतु पाहावं लागेल पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे की हा चेंडू कुठे पिचिंग झालेला आहे. जर हा चेंडू पाठीमागे पिचिंग झाला असेल तर डेड आहे. वरती विकेटच्या पाठीमागे, तर तो चेंडू असेल नो बॉल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मितेश बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या पाठीमागे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक येत आहेत. संदीप कदम आणि धावबाची संधी, परंतु चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहू शकाल 98 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकामधील. 98 धावा धावफलकावरती आहेत. 98. शंभर धाव पूर्ण होतील का? क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. विकेट डोक्यामध्ये, पाहावं लागेल. शर्यत लागली आहे आणि 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 99 आणि 100 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलेलं आहे गोपी 11 या संघाने. धनविन 11 अलिबाग, एकविरा स्पोर्ट्स वसई या टीम समोर. गोपी 11 ऐरोली नवी मुंबई आणि सामना सुरू आहे धनविन 11 अलिबाग, एकविरा स्पोर्ट्स वसई या 2 संघांमध्ये. 100 धाव बनवायच्या आहेत धनविन 11 या संघाला. 20 पूर्ण
100 धाबांचं टार्गेट सेट करायचं. त्यात अनुषंगाने आता सलामी जोडी मैदानाच्या मध्ये वैभव आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय समर्थ कडू. वैभव साने आणि त्याच्या साथीने समर्थ कडू ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गपती गोलंदाज सज्ज होतो आहे परेश. राऊंड द विकेट. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचलाय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक चिकी सिंगल. सिंगल पेक्षा जास्त आता मिळणार नाहीये कारण दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय भरपूर वेगानं चेंडू परत पोहते जरूर चेंडूला उचलून फेक करतील दरम्यान एक सिंगल तर इथे ऍड झाली. अजूनही 99 धाबा इथून चेस करायचे. 30 चेंडूचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एक चेंडू त्यातून मात्र संपन्न झाला. अजून 29 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 90 धाबांची गरज. परेश राऊंड द विकेट. या वेळेला मात्र स्विंग आणि मिस. आय थिंक एज होती इथे मात्र. जसा बॉल बॅटला स्पर्श झाला तसा निघून गेले असते रक्षकाच्या हातामध्ये. परंतु मी कौतुक करेल समर्थ कडूचं कारण ज्याने मात्र त्याला माहित होतं मी बाद आहे आणि शलाचाही विलंब न करता पंचांकडे न पाहता त्याने मैदान सोडलंय. एकदा जोरात टाळ्या. नवीन बॅट्समन कोणी विचार रे अभय. अनिल घरातला पाहतोय तुम्ही. डबिंग बॅटर आता दाखल होतोय. मागील वर्षी विचार केला तर बडवलीचं मैदान गाजवलं होतं. करंदुळेची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये खरं तर याच बॅटरनं मॅन ऑफ द सिरीज जिंकली होती. तोच खेळाडू आता अनिल मैदानावरती दाखल होतोय. अनिल घरात. रन विकेट. चांगला फटका आहे. वी शेप मध्ये खेळ डीप मध्ये तुम्ही पाहताय नंदू पाटील होते परंतु त्यांना बीट करून बॉल मात्र एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आज चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने आता धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल तुम्ही पाहता आतापर्यंत 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अनिल बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडूकडे फक्त पाहत राहिले. पॉइंटला खेळायचा प्रयत्न कुठेतरी फसतोय आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना खर तर परेशला तुम्ही पाहता मागील मॅच मध्ये थोडासा मागणं जरूर ठरला परंतु या मॅच मध्ये त्याला माहिती आहे की इथून जर गोलंदाजी चांगली झाली तर एखादी ट्रॉफी आपण देखील जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता मैदानावरती चांगला क्रिकेट खेळायचं आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. एक चौकार जरूर आलाय परंतु महत्वाचा फलंदाज समर्थ कडून त्याने बाद देखील केलाय. फुल टॉस होता. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तुम्ही पाहताय परेश पोहोचलाय. हा झेल माझा आहे मी स्वीकारणार आणि इथे मात्र पुन्हा एकदा अनिलला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. एकू. अनिल घरात बाद झाले. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतात. इक्कूला तुम्ही पाहताय मैदानाच्या दाखल झालेत. षटक क्रमांक पहिलं परेशच्या नाबावरती राहिले कारण 2 बॅटर त्यांनी आतापर्यंत बाद केलेत. 100 धाबा चेस करायचे. टीम दरम्यान निलबान आहे एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाला. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती गोपी 11 हा संघ खेळतो. ड्राईव्ह केलाय. फटका तर चांगला 20 मध्ये. डीप मध्ये नंदू आहेत. नंदू पाटील
चंद्रातून फेक करतील एक सिंगल एक मध्ये दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का पाहावं लागेल, परंतु भरपूर वेगानं या 2 धाबानंतर 4 पदे पूर्ण केले जातात. गुड अँड बिटवीन द विकेट. 2 धाबेच्या साथीने आता धावफरक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 7 धाबा. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर पहिला सामना आपण पाहिला धनवीर 11 विपक्ष गोपी 11. त्यावेळेस मात्र धनवीर 11 संघाने नक्कीच गोपी 11 संघाला परास्त केलं. परंतु आता या मॅचमध्ये महत्वाच्या मॅचमध्ये कोण कोणाला परास्त करतोय ते देखील पाहावं लागेल. गोपी 11 पुढं काय नाव पुढे ऐरून ना. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बाळा येतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना गोपी 11 नवी मुंबई ऐरोली विपक्षात तुम्ही पाहता धनवीर 11 हा ट्रॅकर होता. कसा सोडणार वैभव सासेला तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तेरा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तेरा धाबा. बाळाच्या पहिल्या बॉलवरती सिक्सर वैभवच्या बॅटमधून. अजून एक चांगला फटका घेतला. यावेळेस मात्र फटका फसला की काय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि आता एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि परतावा लागेल माघारी. फलंदाज वैभव बॅक टू द पवेलियन. सचिन नाईक जा नाही जावाला घरी. डबिंग खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. सचिन नाईकला तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल झालेत. नेट नंबर 5 वरती ते दाखल झालेत. धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. बाळाला तुम्ही पाहताय काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती सिक्स आल्यानंतर पुढच्याच बॉलवरती लगेच फलंदाजाला बाद केलाय. अभिप्रम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगाने बॉल मात्र सुरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉटबॉलची समाप्ती होत असताना सलग 2 बॉल आता निर्धाव फेकलाय बाळानं. बाळा आगीचा गोळा आता मैदानावरती फेकत असताना बी शेप मध्ये खेळले. डीप मध्ये नंदू पाटील आहे. चुंडला उचलून फेक करतील. दरम्यान फक्त सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटलला 1 धाब्यानं पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 100 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. फटका चांगला आहे परंतु फसला की काय पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर हा षटकार आलाय. हा षटकार होतो मात्र संजीवनी देऊन जाईल बॅटिंग करत असताना टीम धर्मीन 11 या संघाला. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला बॉल चाललाय डीप मध्ये. चौकार.
पहले कितने खेल खेलता बारा चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलक आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 24. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि अजूनही जिंकण्याकरिता 76 धावांची गरज. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा परेशचा पहिला बॉल मोठ्या प्रकारे घेतण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूतून फेक करेल दरबान. फक्त आणि फक्त सिंगल. भरपूर वेगाने रेहान भोसले होते चेंडूवरती. चेंडूला घेऊन गेले त्यामुळे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील नव्हता. सचिन नाईक आणि त्यांच्या साथीनं इको हा ट्रॅकर होता. पूल केलाय. ऑन साईडला खेळलाय. फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा झेल टिपला. अजून एक बॅटरला इथे मात्र परतावे लागेल माघारी. फर्नस बाद. काय म्हणता तुमचं नाव काय होतं गौरेश गौरेश करडी करडी त्यांच्यातर्फे 1000 रुपये धनवींच्या प्रत्येक खेळाडूला. शेखर दळवी आलेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. परेश या वेळेला मात्र बॅटन पाठच्या मधून बॉल मात्र निघून चालत रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉक्सची समाप्ती होत असताना आतापर्यंत तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी बनावी लागेल. गोलंदाजी करत असताना गोपी 11 नवी मुंबई ऐरोली या टीमच्या माध्यमातून त्यांच्या अंगेस तुम्ही पाहता मैदानावरती संघ खेळतोय. धनबिन 11 आई एकविरा स्पोर्ट्स वसई. रन विकेट. या वेळेला देखील अंपायर सिग्नल डेड बॉल. भरून टाकल बंद. शेखर दळवीला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग गेमवरती त्यांच्या साथीनं मैदानावरती सचिन नाईक. या वेळेला देखील बॅटची कडा घेतली. बॉल मात्र त्यांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. समर्थकडून लवकरात लवकर बाद झाले. तसा सामना पूर्णपणे टर्न झाला. सामना थोडासा एका बाजूला झुकलेला जरूर दिसतो. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही होत. काय होणार, काय बिघडणार, काय घडणार. गौरेश कर्डी सर देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. प्रडिशन त्यांचं बरोबर आहे. ते गोपी 11 या संघाचे पाठीराखे आहेत. प्रत्येक प्लेअरपर्यंत ते पाणी पोहोचवतात. सकाळपासून त्यांची मेहनत आम्ही देखील पाहतोय आणि प्रत्येक स्कोरचे ते तंतोतंत बायटी ठेवतात. शिव शिंदेकरच्या धावा किती त्यांना आता विचारलं तर लगेच ते सांगू शकतात. इतका त्यांचा अभ्यास आहे. कारण ते क्रिकेटचे दर्दी आहेत. त्यांचं आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. परेश या वेळेला देखील या अंपायर सिग्नल नो बॉल. सलग 2 वेळा आय थिंक चेंडू मात्र खेळपट्टीच्या अगोदर टाकला असेल. त्यामुळेच की का आता नो घोषित करण्यात आले आणि फ्रीडचा देखील आता इशारा पंचाने केलाय जरूर. फ्रीडच्या बरोबर ते आता किती समाचार घेतो बॅटर ते देखील पाहावं लागेल. खोदून काढलाय. फटका तर चांगला आहे परंतु धाबा जास्त मिळणार नाहीयेत. फक्त मिळते सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे.
षटक क्रमांक तिसरा संपूर्ण देखील झालाय. फलक तुम्ही पाहता आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 29 धाबा. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या बाजपदे आणि जिंकण्याकरिता 71 धावांची गरज. फुलटॉस होता ऑन साइडला घेतला गॅप मध्ये गोळीच्या वेगाने बॉल जरूर गेला परंतु क्षेत्ररक्षक तिथे देखील उपस्थित. फक्त सिंगल. रेहान यस अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ 5 धावा. फ्रीडचा चेंडू आहे या बॉलवरती आता फुल टॉस वसूल करण्याची संधी जरूर आहे बॅटर सचिन नाईकला. या वेळेला देखील बॅटन बॅटच्या मधून बॉल चाललाय. खरं तर फ्रीडचा चेंडू होता परंतु संपर्क नव्हता बॅटन बॉलचा दरम्यान डॉट समाप्त होत असताना. षटक क्रमांक 4 आता मार्गस्थ आहे रेहान. 12 चेंडू मध्ये 71 धावांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे धावसंख्या थांबवली. ऑन साइडला खेळलाय आता बॉल मात्र मैदानाच्या बाहेर जाणार यात ती मात्र शंका नाही आहे कारण मोजून मापून तोलून मारलेला हा सिक्सर. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे 59 धावा जिंकण्याची गरज. या वेळेला थोडस लेझी क्रिकेट आपण पाहिलं कारण बॅट आधी फिरली होती त्यामुळे यस पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला तर अंपायर त्यांनी घोषित केलं. चला तिसरे पंच यायचं आहे प्रशांत सर किंवा करण. जय सर आपण या कारण प्रशांत सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नो बॉल. नाही काल किती वेळा झाले एवढ्या बीमर झाले ना बीमर झाले तर प्रशांत सर 2 बीमर झालेत का? हो याच्या आधी पण एक होता. गोलंदाज बाद. त्याच्या आधी पण तोच नव्हता. तीन 68 पाहिजेत 68 पाहिजे ना. 9 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. चला स्पीड अप करा.
नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 58 धावांची गरज या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेट ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय टायमिंगच्या जोरावरती. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सचिन ही फाईट तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला सचिन नाईक तर दुसऱ्या बाजूला सचिन सावंत. फिरकीचा खरबन यावेळेस देखील थर्मॅनला बॉल चालला डीप मध्ये. पूर्णपणे मैदान आता सुकलंय कारण उन्हाचा तडाखा देखील पडला. त्यामुळेच की का आता फिल्डर भरपूर वेगाने धावू शकतात. त्यामुळे हा चेंडू देखील अडलाय. दरम्यान एक चिकी सिंगल. 7 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 51 धावांची गरज. हा चेंडू देखील डॉट आलाय आणि आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता टीम बेनबीन 11 या संघाला 51 धावांची गरज. चला समीर भाई आपला वेळ आपण दिला तर दिवसभर आपला मी आभार व्यक्त करू. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 51 धावांची गरज आहे. पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. गगनचुंबी गगन बेदी आसमानी टोला. षटकार. समीर भाई आपल्या शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. आपल्यास विनंती आहे आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. समीर भाई येस. बेनबीन 11 आई एकविरा स्पोर्ट्स बसई या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि समीर भाईंनी सांगितले की 3 वर्ष आधी सत्कार केला होता. ती देखील कुंडी माझ्याकडे आहे. 3 वर्षांची कुंडी आहे. झाडे लावा झाडे जगवा हाच हेतू आहे आणि 3 ट्रॉफ्या देखील आहेत. क्या बात आहे. परंतु यावर्षी ट्रॉफी आय थिंक मिस झाली. समीर भाई हरकत नाहीये. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. परंतु क्रिकेट अजून अंतिम बॉल पडलेला नाहीये. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 45 धावांची गरज. मस्त खेळ होते तिथे. पालघरच्या टीम मधून होता ना. बरोबर सिरीज जिंकली होती ना तिथे. काय सिरीज जिंकलं होतं. आता पण मला ते भांडूप आणि पालघरने सांगितलेलं आमच्या टीम मध्ये ओपन करायला. म्हणजे इकडे मी 1.5 वर्ष झाली यांच्या टीमचा कॅप्टन आहे. याच मॅचला मी कॅप्टन राहिलो. आम्ही 16 ट्रॉफ्या मारल्या. 16. हा ना. फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. इथे देखील एक सिंगल ऍड होईल. नवीन बॅटर संतोष आता दाखल झाला. चला सचिन आता नाईक उद्या पुन्हा एकदा जोडले जातील या स्पर्धेमध्ये तालुका हापमधून. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा इथे सिंगल पैकी सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतो. आता फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक. 60 धावा धावफलकावरती बनले गेले. अजूनही 40 धावांची गरज. चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळ चौकार मिळणार यात शंकाच नाहीये आणि हा चौकार आहे. चौकार ऍड झाला. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये अजूनही 36 धावांची गरज आहे. शेवटचा 1 बॉल नंदू पाटील
राऊंड द विकेट नंदू पाटील. नंदू पाटीलचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु अजून काही काळ थांबावं लागेल कारण हा चेंडू व्हाईट बॉल. चला व्हॉलेंटियर आपण मैदानाच्या बाहेर जा, एक चेंडू अजून बाकी आहे. शेवटचा बॉल. एका हातानं षटकार मारण्याचा प्रयत्न होता शेखर दळवीचा, प्रयत्न फसला. सामना इथे जिंकलाय टीम गोपी 11 नवी मुंबई ऐरोली या संघानं. आणि अभिनंदन टीम गोपी 11, हार्डलक टीम धर्मी 11 आई एकविरा स्पोर्ट्स वसई, तुमचं देखील कौतुक. आणि या मॅचचा मार्ग मॅच पडले द्यायचं याने 48 मारले त्यालाच दे ना भाई. याने 3 विकेट घेतले 11 रन दिले 100 रन झालेत, 48 मारलेत त्याने. 3 विकेट 11 रन दिले 2 ओव्हर याने 48 मारलेत. मग श्रेयसला दे मग या मॅचचा मार्ग मॅच पुन्हा एकदा नो डाऊट ज्या बॅट्समननं 48 धाबांची इनिंग ज्याने साकारली आहे, आजचा दिवस ज्याने गाजवलाय तोच खेळाडू श्रेयस इंदुलकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.